जर खुर्चीवर बसलो असतो तर उद्या अजून एक नवीन बातमी झाली असती. तुम्हाला सगळ्यांना मी खाली बसवलेलं आहे आणि मी खुर्चीवर बसलेलो आहे. मला खुर्चीची अपेक्षा नाही, मला तुमच्या आशीर्वादाची अपेक्षा आहे. आणि म्हणून तुमच्या मांडीला मांडी लावून मी देखील प्रार्थना केली. हल्ली मी सध्या सगळ्याचा विचार करून कालच तर एक बातमी आली होती, म्हटलं ते पण त्यांचे कॅमेरे टपून बसलेले असतात. उदय सामंत खुर्चीवर बसतो की खाली बसतो, हात जोडतो की नाही जोडत, नाही जोडले की उद्या परत बातमी आली. त्याच्यामुळे मी देखील मानसिकता तयार करून आलो होतो. तास नाही, 2 तास नाही, 4 तास जरी बंदिशीने प्रार्थना केली असती तर या पालकमंत्री तुमच्या मांडीला मांडी लावूनच तिथं बसला असता. त्याच्यामुळे त्याची चिंता तुम्हाला करायची आवश्यकता. पण यांनी आदराने मला सांगितलं होतं जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून तुम्ही खुर्चीवर बसा. आणि म्हणून मी देखील सांगितलं खुर्ची जी मिळाली तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मिळाली. आता हे आशीर्वाद पुढे ठेवायचे की नाही हे तुम्ही ठरवा. पण खुर्ची देऊन सुद्धा खुर्ची न घेणारा लोकप्रतिनिधी पाहिजे, की तुमची खुर्ची काढून घेणारा लोकप्रतिनिधी पाहिजे, ते आता भविष्यामध्ये तुम्ही ठरवलं पाहिजे. तो तुमचा अधिकार आहे. पण तुम्हाला देखील धन्यवाद एवढ्यासाठीच आहे, ज्यांनी ज्यांनी या बौद्धवीरासाठी प्रयत्न केले त्या सगळ्यांचं कौतुक आहे. त्यांच्या पाठपुराव्यामुळेच हे बौद्धविहार होऊ शकलं हे देखील मला इथे नम्रपणाने सांगितलं. कारण सगळं श्रेय माझं आहे, सगळं श्रेय समूहाचं आहे, सगळं श्रेय आमच्या मुख्यमंत्र्यांचं आहे. निधी देण्याचं काम आणि जागा देण्याचं काम जरी आम्ही केलं असतं तरी तुम्ही जर पाठपुरावा केला नसता तर याला मूर्त स्वरूप आलं नसतं. आणि म्हणून नम्रतापूर्वक सांगतो या सगळ्या व्यासपीठावरच्या मंडळींनी टोकाला जाऊन त्याची मागणी केली, टोकाला जाऊन पाठपुरावा केला. एवढंच नाही तर रात्री 2-2 वाजता ही मंडळी माझ्या मानेवर येऊन बसलेली आहे, रात्री 2-2 वाजता. आणि त्याचाच फलित आज आहे या ठिकाणी बौद्धविहार होतं. आणि म्हणून या बौद्धविहाराचा वापर देखील चांगला झाला पाहिजे. या बौद्धविहारातनं शांतीचा संदेश हा पूर्ण कोकणापर्यंत नाही तर पूर्ण देशापर्यंत पोहोचला पाहिजे. काल बंदीजींचे जे आशीर्वाद माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतले ते मुख्यमंत्री मोदींनी एक वाक्य सांगितलं की ज्या ज्या ठिकाणी जगामध्ये युद्ध होत आहे त्या ठिकाणी युद्धाची नाही तर बुद्धाची आवश्यकता आहे हे सांगणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. याचा देखील आपण सगळ्यांनी जो विचार केला पाहिजे. मग बौद्धविहार उभारणारा उदय सामंत चांगला आहे की अमेरिकेमध्ये जाऊन आरक्षण रद्द करणारे राहुल गांधी चांगले आहेत याचा निर्णय कधीतरी तुम्हाला घ्यावा लागणार आहे. आणि म्हणून माझ्यावर टीका झाली याच्यावर माझं दुःख नाही, मला दुःख देखील वाटत नाही. मी माझ्या 25 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये अनेक प्रसंग अनुभवलेले आहेत, अनेक प्रसंगाला मी सामोरं गेलेलो आहे. त्याच्यावर कुणी माझ्यावर टीका केली म्हणून माझ्यावर काही फरक पडत नाही. पण मी दिलेला शब्द पूर्ण करू शकलो त्याचा सार्थ अभिमान माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे. 1 वर्षामध्ये देशातलं चांगलं बौद्धविहार याच जमिनीवर उभं केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही ही शपथ घेण्याचा आज आम्ही राज्य उत्पादन शुल्कच्या इमारतीचं देखील भूमिपूजन केलं. मी त्या देखील अधिकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देईन की राज्य उत्पादन शुल्कची इमारत जर आपण बघितली तर ते राज्य उत्पादन शुल्कची इमारत आहे, ती कोंडवाड आहे अशा पद्धतीची चर्चा संपूर्ण जिल्ह्यामध्ये व्हायची. परंतु 1 वर्षानंतर राज्य उत्पादन शुल्कचे सगळे अधिकारी वातानुकूलित इमारतीमध्ये जाणार आहे. फक्त मला माझ्या सगळ्या अधिकाऱ्यांना विनंती करायची आहे की आपण जेव्हा AC मध्ये जाल तर आमची जनता ही AC मध्ये राहणारी नाही याचं फक्त भान असलं पाहिजे. कारण काही निर्णय हे AC मध्ये बसून होतात
काही निर्णय हे आकसापोटी होतात आणि राज्य उत्पादन शुल्क हे असं खातं आहे की त्याच्यामध्ये देखील गौतम बुद्धांचा एक संदेश दर्शवला आहे. आता मी पंचशील ऐकलं, त्या पंचशिलामध्ये असं म्हटलेलं आहे की मद्य आणि मादक पदार्थाचे सेवन करू नये. आता मद्य आणि मादक पदार्थाचे सेवन करू नये म्हणून महाराष्ट्र शासनानं जे खातं स्थापन केलं त्याचं नाव राज्य उत्पादन शुल्क आहे आणि म्हणून त्यांचा हा संदेश पूर्ण करण्याची जबाबदारी या इमारतीतनं आमच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी घेतली आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.